माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं. दादा, तुम्ही म्हणाले पत्ता कट झाला नाही अशी परिस्थिती नाही, पण काल अमोल कोल्हे बोलताना म्हणालात की रनआउट झालेल्या बॅट्समनला काय बॉलिंग करायची, त्यांना पद दिलं आहे. आता तसंच असतानाही माझं पत्ता कट झालेला नाही असं म्हणण्याची, असं बोलवण करण्याची वेळ येते. आता अमोल कोल्हेनं ठरवायचं का रनआउट कोणाला करायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायचं? आमचं आम्ही बघू ना. आमचा पक्ष आहे, आमची महायुती आहे, आम्ही ठरवू. त्याला कोणी अधिकार दिले आमचा आम्ही पाहू ना. त्याचा तसा काही विषय नाही. आणि ज्यांना बोलायची सवय आहे ते बोलत राहतात, असंबंधपणे बोलत राहतात. आता परवा त्याच्यात आदल्या दिवशी तर राहुल रोहित पवार म्हणाले आता त्यांचं पद मिळालं आहे, आता ते उभे राहणार नाहीत, चला आमचं टेन्शन गेलं. याच्यावर ओळखा. तसंच याचा विषय आहे. दादा, तुम्ही ठीक आहे, तुम्ही म्हटलात की पदाचा काही अडचण नाही आहे, काही नाही आहे, तुम्ही लढणार हे तर नक्कीच आहे. गेली 5 वर्ष तुमची तयारी सुरू आहे. परंतु कालही असं झालं आहे की म्हणजे ते प्लस पॉईंट आहे तुमच्या दृष्टीने की ही जागा काही यांना सोडणार नाही आहे, म्हणजे त्यामुळे ती तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की समजा जर दादांनी जास्तच जोर लावला आणि त्यांनी ती त्यांच्याकडे घेतली तर तुम्ही कसं लढणार? कारण तुम्ही तुमच्या पक्षाकडून. मला एक सांगा, युतीचं चर्चा कशी होते? एक नंबरचा उमेदवार त्या मतदारसंघातला तो आपल्याकडं नाही आहे, तो तिकडं आहे. मग साहजिकच ती जागा 2 नंबरची मतं कुणाला मिळाली आहेत? तर शिवसेनेला मिळाली. आणि मुख्यमंत्र्यांचा पहिल्यापासून स्टँड आहे की त्यांचा उमेदवार जर आलेला नाही मग ती जागेवर ते क्लेम करू शकत नाही. अर्थात याच्यानंतरही उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की ही जागा अजित पवारांना जाईल किंवा ही जागा भाजपला जाईल तर त्याप्रमाणे तसं नियोजन होईल. त्याला काय आमची त्याला काही हरकत नसणार आहे. माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं. साहजिक आहे, उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा, आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार आहे. मात्र आता तिथं तुमच्या मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि दिलीप वळसे पाटलांच्या नावाची चर्चा आहे की ते तिथले आगामी उमेदवार असू शकतात. मग अशा वेळी दादांची भूमिका काय असेल? आता तुम्ही एवढी वर्ष झाली काम करताय, खासदार होतात तिथं, आता सरकार गेल्यापासून सुद्धा तुमचं काम सुरू आहे. काय नेमकं आता पुढच्या रणनीती असणार आहे? हे बघा, ह्या नुसत्या चर्चा आहेत. सुनेत्रा पवार ताई उभ्या राहतील शिरूरमधून असं काही चित्र दिसत नाही. वळसे पाटील उभे राहतील असंही काही चित्र नाही. पण झालंच तर ठीक आहे ना. जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझा निर्णय मी सांगितला आहे. मी महाविकास आघाडीचा महायुतीचाच उमेदवार जो असेल त्याचं काम करणार. दादा, तुम्ही महायुतीचा असं म्हणता, तुम्ही मी असेल असं ठामपणे आता सांगत नाही, जे पहिलं सांगायचं तसं काय की मी तिथं उमेदवार असेल. याचा अर्थ मला खात्री आहे की महायुतीमध्ये ही जागा मलाच मिळणार आहे. मात्र एक चर्चा अशी पण आहे की तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहे तिथं. अजून जागेचा निर्णयच ठरला नाही तर तसं कसं चर्चा आहे? चर्चा करायला काही होतात. नाही ठीक आहे ना. उद्या तिन्ही पक्षानं एकत्रित बसून ठरवलं, जो निर्णय होईल तो. जेव्हापासून महायुतीत अजित पवार आले तेव्हापासून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचे टीका टिप्पणी सुरू आहे. त्याच्यामुळे तुमची अडचण वाढली का मूळ शिवसैनिक? अजिबात काही नाही. तो त्यांचा विषय आपसातला. आणि शिरूरमध्ये सभाही घेतात जास्त अजित पवार सध्या. मला नाही वाटत अजित पवारांनी कुठे जास्त सभा घेतली. सभा आहे त्यांची. मग असू द्या ना, त्यांच्या पक्षाचं काम आहे. त्यांचे आमदार आहे तिथं. जुन्नरला त्यांची सभा झाली, त्यांचा आमदार आहे. दादा, अजित पवार शिरूरसाठी आग्रही आहे. काल त्यांचे प्रदेशाध्यक्ष स्वतः म्हणाले की आम्ही शिरूरची जागा मागणार आहे. जर ती जागा हो ठीक आहे ना, आम्ही सुद्धा मागणार आहे. शिंदे साहेबने मला सांगितलंय सुरुवातीपासून की तुम्ही काम थांबवू नका, काम चालू ठेवा. सगळं मान्य आहे, पण दोघंही अडून बसले तर जागा शेवटी तुम्हाला लढायचंय. म्हणजे मागे जसं 19ला ऍडजस्टमेंट झाली होती, तुमचा उमेदवार त्यांना एक्सचेंज ऑफर मध्ये, तसं काही होऊ शकतं का? हे विषय तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. एक्सचेंज ऑफरला तयार आहात? मी नाही, माझा पक्ष जे ठरवेल
तो निर्णय मला मान्य राहील. तिकीट मिळू नाही मिळू उमेदवार नाही असं नाही म्हणालो मी. उमेदवार आहे, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे, त्यामुळे तो विषयच नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.